सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये पूर्वपरीक्षा चालू आहेत. त्याच्या काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे. विषय मराठी, इयत्ता 12वी, कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे. 80 गुण आणि 3 तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा जरूर अभ्यास करा. यातील काही कृती किंवा प्रश्नपत्रिका येऊ शकतात. चला तर पाहूया. इयत्ता 12वीची मराठी विषयाची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका 80 गुणांची. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. मला जेव्हा वेळ मिळेल त्याची उत्तरं मी तुम्हाला देईल. विभाग पहिला गद्य आहे 20 गुणांचा. म्हणजे जेवढे धडे आहेत त्या धड्यांवर 20 गुणांच्या कृती किंवा प्रश्न येतील. कृती क्रमांक पहिली अ. पुढील पठित गद्य उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. त्याला 8 गुण आहेत. म्हणजे अ कृती आहे त्याला 8 गुण आहेत. एक उतारा दिलेला असेल तुमच्या पुस्तकातलाच, एखाद्या पाठातला, आणि त्यावर कृती आहेत. 1. आनंदी आयुष्यासाठी सोपी तत्वे. आता उतारा वाचला की आपल्याला उत्तर सापडतं. ते पुढचा उतारा आपण वाचणार आहोत. इथे 2 उत्तरं लिहायची, 2 शब्द लिहायचे. त्याला 2 गुण आहेत. 2. यश मिळाल्याने वाढणाऱ्या गोष्टी. इथे 2 शब्द लिहायचे आहेत. चौकटी दिलेल्या आहेत. त्याला 2 गुण आहेत. आता पाहूया कोणता उतारा आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव यामधला हा उतारा दिलेला आहे. आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आईवडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं. हवं ते काम मिळतं असं नाही. पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात ते जाणलंत तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद मिळतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही. ती एक सततची संधी वाटते. आनंदाचा उत्सव वाटतो. यावर आणखी कृती आहेत. तिसरी स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. 4 गुणांच्यासाठी 2 पैकी एकच सोडवायची. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. किंवा जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानाबाबत तुमचे मत लिहा. दोन्हीपैकी एकच सोडवायचं. परिच्छेदाचा आधार घेऊन स्वमत लिहायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी देणार आहे. पुढची कृती आहे आ. पुढील पठित उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. त्याला 8 गुण आहेत. हा पण उतारा जो आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकामधलाच आहे, दंतकथामधला. 1. दात या अवयवाची वेगळेपण दर्शवणारी 2 वैशिष्ट्ये लिहा. इथे 2 वैशिष्ट्ये लिहायची परिच्छेदात आलेली आहेत. 2 गुण आहेत त्याला. परिच्छेद चांगला वाचायचा. 1-2दा सहज उत्तर सापडतं. दुसरं प्रश्न किंवा कृती आहे. लेखकांना दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही. त्याचं कारण लिहायचं. इथे त्याला 2 गुण आहेत. पाहूया आपण परिच्छेद. माझ्या मते दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे. मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी. नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या मुख्य पाहुण्यासारखे मागावून का यावेत? तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकिवात नाही. पण दात हा एकच अवयव असा आहे की जो 2-2दा उगवतो. तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी. म्हणून ही दातांची योजना झाली आहे याबद्दल माझी तरी खात्री आहे. तसेच दातांनी माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही.
पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत. ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप. मला स्वतःला तर दातांबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे. अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही. त्यांच्याबरोबर मीही रडलो पाहिजे. दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत असे, अशीही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. यावर स्वमत अभिव्यक्तीची तिसरी कृती दिलेली आहे. 4 गुण आहेत, 2 पैकी 1 सोडवायची आहे. दात ही परमेश्वराने मारून ठेवलेली मेक आहे या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा, किंवा दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. दोन्हीपैकी 1 सोडवायचं आहे. स्वमत अभिव्यक्तीचं विधान, 4 गुण. पुढची कृती आहे ई. पुढील अपठित उताऱ्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. आता इथे अपठित उतारा म्हटले म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे. त्याला 4 गुण आहेत. उतारा पुढच्या स्लाईडवर आहे. प्रश्न पाहू आपण किंवा कृती. कारणे लिहा. 2 गुण आहेत त्याला पहा. 2 दिलेले आहेत इथे. मित्रमैत्रिणीसमोर आपली विशिष्ट प्रतिमा कमी करण्याची गरज राहत नाही, कारण इथे कारण लिहायचं 1 गुण. आणि 2 जीवन जगत असताना मैत्री हा एक फार मोठा आधार ठरतो, कारण 2 कारणं लिहायची 2 गुणांच्यासाठी. आपण उतारा पाहूया. मैत्रीमध्ये सहवासाला काही महत्त्व असतेच. जुन्या लोणच्यासारखी जुनी मैत्री मुरत जाते. एकमेकांचे स्वरूप एकमेकांना बरेचसे कळलेले असते. त्यामुळे अशा मित्रासमोर किंवा मैत्रिणीसमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही. आपण जसे आहोत तसे निखळपणे, निर्भरपणे आपण तिथे प्रकट होतो. या साध्या स्वाभाविक संबंधातून आपल्याला एक स्थैर्य लाभते. भोवतालच्या फसव्या, अस्थिर, धूर्त, मतलबी अशा जगात मैत्रीची अशी स्वाभाविक सहज स्थाने म्हणजे आपला एक मोठा आधार असतो. तिथे पायाखालची जमीन ही जमीनच असते. मयसभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकावा तर तो पाण्यात खोल जावा, आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे तर तो टणक खडबडीत जमीन लागावी, असे या मैत्रीत घडत नाही. म्हणून मैत्रीचे असे एखादे तरी ठिकाण माणसाला हवेच. यावर आणखी कृती आहेत. 3 लेखिकेला जाणवलेले जगाचे विशेष गुण. 4 गुण लिहायचे आहेत इथे. 2 गुण आहेत म्हणजे अर्धा अर्धा गुण आहे या 4 ठिकाणी. स्क्रीनशॉट काढून घ्या. विभाग दुसरा आहे पद्य म्हणजे कवितेचा, आणि कवितेवर 16 गुण आहेत एकूण. त्यात कृती क्रमांक 2 अ. पुढील पठित पद्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातली कविता आहे त्यावरच्या कृती आहेत. 8 गुण आहेत त्याला विभाग 2 मध्ये. अला 1 कृती सोडवा. कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया. आता इथे 4 क्रिया लिहायच्या आहेत आणि त्याला 2 गुण आहेत समुद्राने केलेल्या क्रिया. 2 कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण त्याचं कारण लिहायचं, त्याला 2 गुण आहेत. कविता पाहूया. समुद्र कोंडून पडलाय ही कविता. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी. पिंजारलेली दाढी, झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो. शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो. स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. हातावर डोकं टेकवून अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. शुभवर्तमान या काव्यसंग्रहातील ही कविता. यावर आपण आणखी कृती पाहूया. स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र तुमच्या शब्दात लिहा. 4 गुण. किंवा शहरी जीवनातील बाल्यावस्था तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2 पैकी 1 सोडवायचं आहे. स्वमत अभिव्यक्ती. पुढची कृती आहे आ. खालील ओळींचा अर्थ लिहा. 4 गुण आहेत.
सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती? माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते. या ओळींचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. पुढची कृती आहे ई. खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. 2 दिल्या आहेत, एकच सोडवायची. 4 गुण आहेत. 1. खालील ओळीतील भावसौंदर्य उलगडवून दाखवा. विंचू चावला या भारुडातील या ओळी आहेत. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. भावसौंदर्य स्पष्ट करायचे. किंवा 4 गुणांच्यासाठी हे सोडवा. खालील पद्यपंक्तीचे रसग्रहण करा. रंग माझा वेगळा, सुरेश भटांची गझल आहे त्यातल्या या ओळी. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुण आहेत. विभाग 3 आहे साहित्य प्रकार. कथा आहेत आपल्याला 10 गुण आहेत. 3 कथेवर कृती आहेत. त्यातली कृती पहिली 3 अ आहे. पुढील उताऱ्याच्या आधारे कृती करा. 4 गुण आहेत. उतारा पुढच्या स्लाईडवर आहे. एका वाक्यात उत्तर लिहा. कथा म्हणजे काय ते लिहायचं. आणि 2. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ इथे लिहायचा. त्याला 2 गुण आहेत. 2 कृती आहेत किंवा 2 प्रश्न, 2 गुण. आपण परिच्छेद पाहूया. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही क्लायमॅक्स असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. हा परिच्छेद आहे. त्यावर पुढची कृती आहे 3. कथेची कोणतीही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 2 गुण आहेत. 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करायची. पुढची कृती आहे आ. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या 4 पैकी आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका कृतीला 3 गुण. 1. शोध या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा. 2. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. 3. बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्याचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दात लिहा. 4. गडीचे अधिकाधिक खचत जाणे तुमच्या शब्दात व्यक्त करा. 4 पैकी 2 सोडवा. 6 गुण. प्रश्न किंवा विभाग 4 आहे उपयोजित मराठीचा आणि त्याला 14 गुण आहेत. कृती 4 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 गुण आहेत. म्हणजे एका कृतीला 2 गुण. 1. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद हे स्पष्ट करा. 2. माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे लिहा. 3. अहवालाची आवश्यकता लिहा. 4. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा. 2 सोडवायचे 4 पैकी.
पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या. 4 दिल्या आहेत, 2 सोडवायच्या. 10 गुण आहेत, म्हणजे एक कृती 5 गुणांच्यासाठी. दिलेल्या मुद्द्यांचा आधार घेऊन मोठं उत्तर लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. इथे रिकाम्या जागा नाही भरायच्या. 1. पुढील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी याविषयी माहिती लिहायची. मुद्दे दिलेले आहेत. पूर्वतयारीची गरज, ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती, मुलाखतीचे उद्दिष्ट, मुलाखतीचे स्थळ, वेळ निश्चिती, मुलाखतीचे माध्यम. दुसरा प्रश्न आहे, माहितीपत्रक रचनेची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे आहेत माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. तिसरा प्रश्न आहे, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. मुद्दे दिलेत. वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा, विविध क्षेत्रातील गरज. आणि चौथा प्रश्न, पुढील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना लक्षात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा. मुद्दे, वाचकांची अभिरुची, तात्कालिकता, वेगळेपण, वृत्तलेखाची शैली. इथे 2 कृती सोडवायच्या 4 पैकी. दीर्घोत्तरी प्रश्न मोठा आहे हा. आणि शेवटचा विभाग 5वा आहे, व्याकरण आणि लेखन. त्याला 20 गुण आहेत. कृती 5वी आहे अ. सूचनेनुसार कृती करा. 10 गुण आहेत. पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा. 1. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता, होकारार्थी करा. याला 1 गुण. आणि पर्याय दिलेले त्यातलं कोणतं होकारार्थी वाक्य ते ओळखायचं. 1. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला. 2. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला होता. 3. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला का. 4. परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता. पुढची कृती आहे र. ती जुनी कौलारू वास्तू होती. या विधानाचं उद्गारार्थी करायचं आहे. 1 गुण आहे त्याला. स्क्रीनशॉट काढत राहा. वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. 2. यथाशक्ती या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. 1 गुण. पर्याय, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. पुढची कृती आहे, नीरव या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. 1 गुण आहे त्याला. पुढची कृती आहे 3री, योग्य पर्याय निवडा. 1 गुण आहे. मावळ्यांनी युद्धभूमीवर शत्रूस घेरले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. पर्याय, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग यापैकी नाही. आणि पुढची कृती आहे र. कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. 1 गुण आहे. 4 पैकी कोणतं वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे ते ओळखायचं आहे. 1. सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. 2. शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले. 3. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. 4. मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले. 4. य कृती आहे, आईसारखे दैवत आईच होय यातील अलंकार ओळखायचा आहे. 1 गुण. पर्याय, अनन्वय अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार, अतिशयोक्ती अलंकार आणि अपनहुती अलंकार. पुढची कृती आहे, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे अलंकार ओळखायचा आहे. 1 गुण. पर्याय, अनन्वय अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार, अतिशयोक्ती अलंकार आणि अपनहुती अलंकार. पर्यायातून अलंकार ओळखायचा. पुढची कृती आहे 5वी, गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखा. 1 गुण. पर्याय, गैरसमज दूर होणे, विश्वासघात करणे, घमेंड संपणे, आयुष्य संपणे. पुढची कृती आहे, गळा कापणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. 1 गुण आहे. आणि शेवटची कृती किंवा प्रश्न आहे निबंध लेखन. निबंध लेखनाला 10 गुण आहेत. खालील एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लेखन करा. 5 पैकी एकच विषयावर निबंध लिहायचा आहे. 1. पावसाळी संध्याकाळ, माझा आवडता कलावंत, कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत, मी चंद्रावर गेलो तर, मोबाईल आणि तरुण पिढी. कोणताही एक विषय निवडा. कर्जबाजारी शेतकऱ्याचे मनोगत हा निबंध नेहमी येत असतो बोर्ड परीक्षेला पण, आणि हा मी स्वतः लिहिलेला निबंध या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तो तुम्ही शोधून पाहू शकता. सोप्या पद्धतीने मी लिहिलेला आहे. ती तयारी करून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत आणि आणखी पुढे पण करणार आहे. ते पाहायचं असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या. अभ्यासासाठी शुभेच्छा.